पुढच्या बातमीकडे। राज ठाकरेंचे वडील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावाने पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे। त्याचे उद्घाटन आज उद्धव ठाकरे करणार आहेत। कात्रज भागामध्ये सरहद संस्थेकडून या स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला राज ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आलेलं होतं, पण आपण या स्टुडिओला लवकरच भेट देऊ आणि पाहणी करू असं राज ठाकरे यांच्याकडून कळवण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला या संस्थेकडून देण्यात आली आहे। श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे सख्खे काका आहेत। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला खासदार संजय राऊतही उपस्थित राहतील। या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहे आणि ते श्रीकांत ठाकरे यांचं जे म्युझिकल स्टुडिओ आहे त्याचं उद्घाटन करणार आहे। सरहद संस्थेतर्फे कात्रजमधील गुजर निंबाळकरवाडी इथे जे सरहद संस्थेचं हॉस्टेल आहे तिथे हा स्टुडिओ उभारण्यात आला आहे आणि संगीत प्रेमींसाठी असू देत किंवा संगीतावर काम करण्याची संगीताची साधना करण्यासाठी जे तरुण उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हा स्टुडिओ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, कारण तिथे संगीतावर वेगवेगळे प्रयोग बघायला मिळणार आहे। त्यासाठी वेगवेगळे कंपोजिशन्स त्या ठिकाणी करण्यासाठी प्रत्येक संगीतकाराला असू देत किंवा संगीत प्रेमीला संधी मिळणार आहे। आणि आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंचा आजचा हा पुणे दौरा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय, कारण विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आज पुण्यात येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तोंडावर आहे आणि त्यासाठीच हा सगळा दौरा आहे असं मानलं जात आहे। आपण जर बघितलं तर 1 वाजता उद्धव ठाकरेंच्या हस्ते इथे मेळावा होणार आहे। ते या मेळाव्याला हजर असतील, त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत देखील हजर असणार आहेत आणि या मेळाव्यात सगळ्या जे शाखा प्रमुख आहेत किंवा बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत पुण्यातले त्यांना संबोधित करणार आहेत उद्धव ठाकरे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, त्याच्यानंतर नगर परिषदेच्या निवडणूक आहे, या सगळ्या निवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना किंवा पक्ष ह्या शाखा प्रमुखांना काय काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यासोबतच त्यांचा पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे वार्तालाप देखील आहे, त्यात देखील ते काय काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। आपण जर बघितलं तर दसरा मेळाव्यात एकमेकांवर ताशेरे ओढण्यात आले होते आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित येतील आणि या सगळ्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरूच आहे। मुंबईत आपण बघितलं तर शिवसेनेची तयारी सुरू झालेली आहे निवडणुकांची। पुण्यात देखील आजपासून या निवडणुकांसाठीची तयारी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण उद्धव ठाकरे येत आहेत, शाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत आणि एवढंच नाही तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय काय बोलतील, कार्यकर्त्यांना काय काय सांगतील हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा इतक्या जोरदार सुरू असताना या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।